नमस्कार मित्रांनो, एस क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे पार्ट 2 पहिल्या प्रकरणाचा. त्याच्यामध्ये आपल्याला समोरचा जो राहिलेला भाग आहे तो घ्यायचा आहे. इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा हा आपला प्रकरण चालू आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो तर इथपर्यंत बघितलं होतं. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. तर बघा मित्रांनो, आता युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा याचा विकास झाला आणि त्यानंतर इतिहास लेखन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, काय असं की 18व्या शतकामध्ये जे युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान होतं याचा विकास झाला. 18व्या शतकामध्ये काय झालं, विज्ञान आणि तत्त्वज्ञान याचा युरोपमध्ये काय झाला, विकास झाला. ठीक आहे. मग 18व्या शतकात युरोप व अमेरिका हे काय झालं, इतिहास आणि इतिहास लेखन या विचारासंबंधी विचार मंथन होऊ लागले. आता काय झालं मित्रांनो की तत्त्वज्ञान आणि विज्ञान याच्यासंबंधी चांगलीच प्रगती झाली आणि त्याच शतकामध्ये याच्यावर 18व्या शतकात वेगवेगळे विचार मंथन सुरू झालं. ठीक आहे. इतिहासाबद्दल म्हणा किंवा विज्ञानाबद्दल. ठीक आहे. त्याला आपल्याला इथं थोडं डिस्कस करायचं आहे. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वसंबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले. बघा, आता 18व्या शतकापर्यंत काय झालं की जे ईश्वरविषयक चर्चा होत्या. ठीक आहे. आणि ज्या तत्त्वसंबंधीचे तत्त्वज्ञान होते यांना मात्र चांगलाच वाव होता. ठीक आहे. पण हळूहळू काय झालं, चेंज होत गेला, हळूहळू बदल होत गेला आणि 1737 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिंगेन, ठीक आहे, गॉन्टिंगेन या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कधी? 1737 मध्ये. आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. की अगोदर काय होतं की इतिहासाला वेगळं स्थान नव्हतं. नंतर मग प्रथमच काय झालं, ह्या विद्यापीठामध्ये कुठल्या तर गॉटिंगेन, ठीक आहे, या विद्यापीठामध्ये काय झालं की प्रथमच इतिहासाला एक वेगळं स्थान देण्यात आलं. ठीक आहे. त्या पाठोपाठ मग जर्मनीमधील इतर विद्यापीठामध्येही काय झालं, इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. मग तिथं सुद्धा इतिहासावर संशोधन होऊ लागलं किंवा इतिहासाची तिथं आपल्याला म्हणता येईल की विचार मांडण्यात येऊ लागले. हे असं सुरू झालं 18व्या शतकाच्या तेवढ्यात. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महत्त्वाचे विचारवंत कोण होते त्यांची माहिती आपण घेणार आहोत. ठीक आहे. महत्त्वाचं आहे की यांनी काय काय कार्य केलं त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जो आपला पहिला जो विचारवंत आहे तो म्हणजे आहे रेने देकार्त. ठीक आहे. ही महत्त्वाचं नाव ध्यानात ठेवा, रेने देकार्त. त्यांचा जन्म 1596 आणि मृत्यू 1650 मध्ये झाला. ठीक आहे. आणि यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं डिस्कोर्स ऑन द मेथड. काय होतं? डिस्कोर्स ऑन द मेथड. ठीक आहे. यांनी ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं डिकोर्स ऑन द मेथड. आणि यांचा देश जो होता ती फ्रान्सची होती. आणि त्यांनी काय काय महत्त्वाचं काम केलं बघा. त्यांनी केलं एक म्हणजे ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असं त्यांनी विचार मांडले. यांचं मत काय होतं या रेने देकार्तचं, की जे काही इतिहासातील जे साधने आहेत त्याच्यामध्ये लिखित साधने असतील, ठीक आहे, किंवा भौतिक साधने असतील, ते साधनं विश्वासार्ह आहे का, म्हणजे विश्वास ठेवण्याजोगते आहे का, हे आपण तपासून पाहायला पाहिजे असं यांचं म्हणणं होतं. त्यानंतर यांनी सांगितलं की एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये. पुन्हा यांनी सांगितलं की एखादी गोष्ट जोपर्यंत ती सत्य आहे हे आपल्याला समजत नाही तोपर्यंत तिचा आपण स्वीकार करू नये असं काय केलेलं आहे या रेने देकार्त यांनी सांगितलेलं आहे. एवढंच महत्त्वाचं आहे यांच्याविषयी. त्यानंतर आहे आपल्याला बघायचं आहे ऑल्टएअर. ठीक आहे. ऑल्टएअर बघा, यांचा जन्म 1694 मध्ये झाला आणि मृत्यू 1778 मध्ये झाला. बघा, हे यांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं कॅन्डिड. नाव काय होतं? कॅन्डिड. थोडं यांच्याबद्दल आपण थोडी माहिती करून घ्या. ठीक आहे. यांना जो ग्रंथ लिहिला तो होता कॅन्डिड. ठीक आहे. आणि हे सुद्धा फ्रान्सचे होते. द ऑल्टियर सुद्धा फ्रान्सचे होते. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर यांचे विचार काय होते बघा. यांनी सांगितलं की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य किंवा घटनांचा कालक्रम यावर लक्ष केंद्रित करू नये,
जसं की अगोदर बघितलं की वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे एखाद्या वस्तूला आपण पडताळलं आणि त्याच्यावर समजलं की ती सत्य आहे, तर त्यावरच फक्त विश्वास ठेवावा का? तर नाही, तर अजून सुद्धा आपण छानबीन करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर घटनांचा कालक्रम यावर लक्ष केंद्रित करू नये, म्हणजे घटना जर आपण कालक्रम लावला त्यावरनं आपल्याला सत्य समजत असेल तर त्यावर सुद्धा विश्वास ठेवू नये, त्यांनी असं सांगितलेलं आहे. मग त्यांचं म्हणणं काय बघा, की तत्कालीन जी समाज परंपरा आहेत म्हणजे त्यावेळेस जे काही समाज परंपरा होत्या, ठीक आहे, त्यानंतर व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचा इतिहास विचार करायला हवा. म्हणजे इतिहास बघताना त्यावेळची समाजातील परंपरा कशी होती, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, त्यावेळेचे राज्यकर्ते कसे होते, या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे असं आपण वोल्टेयर सांगतात. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनात सर्वांगीण विकास व्हायला हवा. पुन्हा यांनी एक महत्त्वाचं सांगितलं की इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना त्या इतिहासातून काहीतरी आपण शिकायला पाहिजे आणि त्यामधून मानवी जीवनाचा विकास व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. त्यानंतर वॉल्टियरलाच काय म्हणतात, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात. महत्त्वाचं आहे, रिकाम्या जागामध्ये विचारल्या जाऊ शकतं. ठीक आहे. या दृष्टीने वॉल्टियर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणतात. बघा, महत्त्वाचं ध्यानात ठेवा की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात, तर वॉल्टियर यांना म्हणतात. काय म्हणतात? वॉल्टियर यांना. हे ध्यानात ठेवायचं आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला रिकामी जागामध्ये हे प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं पुन्हा आपल्यासमोर एक नाव आलेलं आहे, ते आलेलं आहे जॉर्ज विल्यम, एक मिनिट मित्रांनो, सॉरी मित्रांनो, फोन आला होता. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांचा जन्म झाला होता 1770 मध्ये आणि मृत्यू झाला 1831 मध्ये. आता बघा, यांच्याबद्दल महत्त्वाचं काय आहे, तर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आपण बघूया. पहिला ग्रंथ होता एनसायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्स, हा त्यांचा पहिला ग्रंथ. त्यानंतर दुसरा होता रिझन इन हिस्ट्री. रिझन इन हिस्ट्री असे त्यांचे दोन ग्रंथ होते. ठीक आहे. या ग्रंथाची नावं तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, हे जर्मनीचे होते. हे कुठले होते? हे जर्मनीचे होते. बघा, त्यांनी विचार काय काय मांडले, तर ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. मग त्यांचं म्हणणं होतं की इतिहासामध्ये जे काही घटना घडल्या तर त्या आपण तर्कशुद्ध पद्धतीने मांडल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितले की इतिहासातील जे घटनाक्रम आहे हे प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असावा. म्हणजे इतिहासापासून जे काही आपण शिकतोय, म्हणजे 17व्या शतकामध्ये जो काही इतिहास घडला, ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा 18व्या शतकात घडलेला जो इतिहास असेल तो कसा असला पाहिजे, थोडा विकसित असला पाहिजे. म्हणजे इतिहास हा आपल्याला विकासाचे किंवा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असावा असं यांचं मत होतं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. म्हणजे बघा, यांनी सांगितलं की इतिहासामध्ये पुराव्यानुसार बदल होणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, एखादी इतिहास 1800 मध्ये लिहिला गेला असेल, ठीक आहे, पण 2000 मध्ये काही पुरावे सापडले, त्याच्यावर आपण सांगू शकतो की या इतिहासामध्ये काही बदल असायला हवा. मग त्यानुसार या इतिहासामध्ये बदल करायला हवा असं सुद्धा यांचं मत होतं. त्यानंतर पुन्हा त्यानं सांगितलं की कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी, हा द्वंद्ववादी सिद्धांत मांडला. यांनी काय सांगितलं की जर एखादी गोष्ट असेल तर तिला विरोधी गोष्ट आपण सांगायला पाहिजे. म्हणजे कोणतेही घटनेचे आकलन करण्यासाठी, म्हणजे माहिती घेण्यासाठी तिला 2 वर्गामध्ये आपण काय करायला पाहिजे, विभागायला पाहिजे. एक म्हणजे काय, तर एक म्हणेल हो, दुसरा म्हणेल नाही. मग त्यांच्यामधून जी चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर जे काही समोर येईल त्यावरून आपण सांगू शकतो की त्यातलं कोणतं तथ्य बरोबर आहे किंवा कोणतं तथ्य ते योग्य आहे, ते आपण त्यावरनं सांगू शकतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर जाणून घ्यामध्ये आपण थोडक्यात हे आता वाचूया. हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. आताच आपण बघितलं की 2 काय करावे लागेल की विरोधी प्रकारामध्ये. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही असं त्यांचं म्हणणं. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणतात. काय म्हणतात? द्वंद्ववाद. ठीक आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये
डायलेक्टिक्स म्हणतो. काय म्हणतो? डायलेक्टिक्स. ठीक आहे. हे गोष्टी ध्यानात ठेवा. म्हणजे खरे खोटे, म्हणजे एखादी इतिहासामध्ये घटना घडली तर ती खरे आणि खोटे अशा दोन याच्यामध्ये आपण विभागायला पाहिजे. आणि खऱ्यावर काही तर्क आहेत किंवा खोट्यावर काय तर्क आहेत ते आपण मांडायला पाहिजे. त्यावरनं जे काही निष्कर्ष निघेल तो आपण मानायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. या पद्धतीला प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठात उहापोहानंतर त्या दोहांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धद्वयांची समन्वयक मांडणी केली जाते. आताच आपण सांगितलं की त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये दोन विरोधाभास असायला पाहिजे. म्हणजे एक म्हणत असेल, उदाहरणार्थ बघा, एखादी चोरी झाली आणि एखाद्या संशयिताला पकडलं असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण त्याला गुन्हेगार आहे किंवा तो निर्दोष आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यासाठी आपल्याला दोन तर्क मांडावे लागतील की तो एक गुन्हेगार आहे, दुसरा नाही. मग या दोन्ही बाजूने त्याची विचार मांडायला पाहिजे. मग गुन्हेगार आहे ती चौकशी व्हायला पाहिजे, नाही तर ती पण चौकशी व्हायला पाहिजे. मग जे ज्यातून स्ट्रॉंग असेल किंवा जे तर्क समोर येईल त्यावरनं आपण तो चोर आहे की नाही हे आपण निश्चित सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचे विचारवंत आपल्याला बघायचे ते आहेत लिओपोल्ड हॉन रांके. ठीक आहे. यांचा जन्म झाला होता 1795 मध्ये आणि मृत्यू झाला 1873 मध्ये. आणि यांनी दोन ग्रंथ लिहिलेले आहेत. ती ग्रंथ कोणती आहेत ते आपण बघूया. बघा, हे आहेत ते लिओपोल्ड हॉन रांके यांनी दोन ग्रंथ लिहिलेले आहेत. यांनी ती ग्रंथ आहेत द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. त्या ग्रंथाचं नाव ध्यानात ठेवा, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. त्यानंतर दुसरा आहे तो आहे सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ते जर्मनीचे होते. कुठले होते? जर्मनीचे. मग बघा त्यांनी काय काय विचार मांडले. इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. यांचं मत काय आहे की इतिहासात जे संशोधन करतो त्यावेळेस जी काही माहिती मिळते आपल्याला, जे काही दस्तऐवज असतात, जे काही इतिहासाची साधने असतात त्यावरनं, तर ती माहिती अतिशय महत्त्वाची असते यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा यांनी एक विचार मांडला की ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. बघा, कसून शोध घेणे हे सांगतात. त्यानंतर सांगतात की या शोधामुळेच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. कसून तपास करेल तरच आपण त्याच्या शेवटपर्यंत आपण पोहोचू शकतो. व इतिहास लेखनाची काल्पनिकतेवर त्याने टीका केली. म्हणजे इतिहास लेखन हे कल्पनेच्या आधारावर लिहिले जाते, यावर मात्र त्यांनी काय केलं आहे? टीका केलेली आहे. सडेतूड त्यांनी त्याला उत्तर दिले. म्हणजे इतिहास फक्त पुराव्याच्या आधारावरच लिहिला गेला पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यानंतर आहे त्यांचा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रभाव होता. म्हणजे 19व्या शतकामध्ये जे काही इतिहास लिहिला जायचा त्यावर त्यांचा विश्वास होता. कारण त्यावेळेस इतिहासाची साधने होती, त्याला पडताळून पाहण्यासाठी वेगवेगळं माध्यमं होती, माध्यमाने आहे की नाही. त्यांच्यामुळे काय झालं की त्यांचा विश्वास मात्र तिथं बसला होता. त्यानंतर आपल्याकडे पाचवे विचारवंत आपल्याला बघायचे आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांचा जन्म 1818 मध्ये झाला आणि मृत्यू 1883 मध्ये झाला. बघा, यांनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव होतं दास कॅपिटल. काय होतं? दास कॅपिटल. यांचं ग्रंथाचं नाव ध्यानात ठेवा, कार्ल मार्क्स यांचं दास कॅपिटल. ठीक आहे, दास कॅपिटल. आणि हे जर्मनीचे होते. हे कुठले होते? जर्मनीचे. यांचे विचार काय होते? बघा, की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा. यांचं महत्त्वाचं म्हणजे काय? इतिहास हा मूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसाचा असतो. बघा, पहिला पॉईंट आपल्याला समजला. त्यानंतर पुन्हा सांगतात की आपल्याला मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तीचे आपसातील संबंध अवलंबून असतात. बघा, महत्त्वाचं काय आहे की जे काही आपल्या गरजा असतात, मूलभूत गरजा, आणि जे काही उपलब्ध जे साधनं आहेत, ठीक आहे, त्यांच्यावर जी मालकी असते, ठीक आहे, त्या मालकीचे आपापसातील संबंध याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. त्यानंतर उत्पादन साधनाचे वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्ग संघर्ष उभा राहतो. त्यांचं म्हणणं आहे की आता जे काही अन्नधान्य असते, जर अन्नधान्य सगळ्याकडे असेल तर संघर्ष होणार नाही. पण काही वर्गाकडे जर अन्नधान्य जास्त असेल आणि दुसरा वर्ग जर उपाशी असेल तर नक्कीच ह्या दोघांमध्ये काय होणार? संघर्ष होणार.
हे सुद्धा त्यांनी मत मांडलं. त्यानंतर एक महत्त्वाचं की उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गाचे अधिक शोषण करतो. एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडे उत्पादनाची साधने आहेत तो काय करतो तर तो अन्य अन्य आर्थिक वर्गाचे तो काय करत असतो, शोषण करतो. म्हणजे जो श्रीमंत आहे तो नेहमी गरिबाचे शोषण करतो. कधी तुम्ही असं बघितलं का गरीब श्रीमंताचे शोषण करतो? तर नाही. तर हे विचार मांडले होते कार्ल मार्क्स यांनी. तर हे विचार मात्र अतिशय महत्त्वाचे होते. ठीक आहे, हे महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे एक ॲनल प्रणाली काय हे आपण बघूया. ॲनल प्रणालीमध्ये नेमकं कशावर भर दिलेला आहे बघा. ॲनल प्रणाली, आता बघा ॲनल प्रणालीमध्ये काय होतं की 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. बघ काय झालं की 20व्या शतकामध्ये की सुरुवातीमध्ये फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची एक काय होती ती एक प्रणाली होती. म्हणजे इतिहास लेखनाची एक प्रणाली होती. ठीक आहे, ती उदयास आली. ॲनल प्रणालीमध्ये इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. आता त्याच्यामुळे एक वेगळी दिशा मिळाली. बघा आता इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी म्हणजे फक्त राजकीय घडामोडी काय झाल्या किंवा राजे कोण होते, महान नेते कोण होते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, त्यांची शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. बघा मित्रांनो, आता काय आहे की 20व्या शतकामध्ये इतिहास आकलन करण्याची त्याची उद्दिष्ट मात्र वेगळी झाली. कारण इतिहास फक्त राजकीय किंवा युद्ध, महान नेते हे जाणून घेण्यासाठी नव्हतं, तर त्याचा आता विस्तार वाढला होता. म्हणजे तंत्रज्ञान काय होतं, दळणवळण साधने काय होती, संपर्काची साधने काय होती, सामाजिक विभागणी कशी होती, त्यावेळेस लोक शेती कशी करायचे. ठीक आहे, तर या सगळ्यावर ती गोष्ट केंद्रित झाली होती. म्हणजे इतिहास अभ्यासायचा तर कशासाठी, तर त्याचं उद्दिष्ट होतं ते मात्र आता थोडक्यात बदललं होतं 20व्या शतकामध्ये. आणि मित्रांनो हे सर्व झालं ॲनल्स प्रणालीमुळं. ठीक आहे, आता हे सगळं श्रेय ॲनल्स प्रणाली सगळं श्रेय ते फ्रेंच इतिहासकारांनाच जाते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल. आता आपल्याला बघायचं आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय की महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत की इतिहास लिहिला जायचा त्यावेळेस स्त्रींना मात्र तिथं स्थान नव्हतं. स्त्रींना दुय्यम दर्जा असायचा. ठीक आहे, मग इतिहासामध्ये स्त्रींना मात्र तेवढं स्थान दिलं जायचं नाही. त्याच्यावर हा आपल्याला प्रकाश टाकणारा थोडासा भाग आहे. आता बघा की स्त्रीच्या दृष्टिकोनातून केलेल्या इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. बघा म्हणजे स्त्रियांना इतिहास कसा वाटतो, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास त्यांना कसा वाटतो किंवा त्याची पुनर्रचना ते कसे करतात, यावरून महत्त्वाचं असते की स्त्रीवादी इतिहास लेखन कसं असते. ठीक आहे, आता ही भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. आता ही कोण मांडली, ही असा म्हणजे एक स्त्री होती, विदुषी होती, सीमा द बोवा यांनी ती मांडली होती. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला. म्हणजे त्याच्यामध्ये इतिहासामध्ये स्त्रियांना समाविष्ट करून घेण्यात आलं. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन, संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबीवर संशोधन सुरू केले. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र व सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. म्हणजे बघा 1990 नंतर आता काय झालं की स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग मानला जाऊ लागला. ठीक आहे, त्यांच्यावर सुद्धा इतिहास लिहिला जाऊ लागला व त्यांना सुद्धा एक मानाचं स्थान तिथं मिळालं. आता नंतरचे जे आपले विचारवंत आहेत ते आहेत मायकल फुको. मायकल फुको यांचा जन्म 1926 आणि मृत्यू 1984 मध्ये झाला. ठीक आहे, आणि यांचे ग्रंथ होता, त्याचं नाव होतं ऑर्कॉलॉजी ऑफ नॉलेज. काय होतं, ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज, हे ध्यानात ठेवा. आणि हे सुद्धा फ्रान्सचे होते. मायकल फुको कुठले होते, फ्रान्सचे होते.
यांनी काय काय मांडलं बघा, इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत यांनी मांडले. बघा, यांनी सर्वात महत्त्वाचं काय केलं की जे अगोदर इतिहासाची जी आपण मांडणी करायचो कालक्रमानुसार, ती मांडणी चुकीची आहे असं यांनी सांगितलं. त्यानंतर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. बघा, यांनी एक नवीनच सांगितलं की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून, म्हणजे तो इतिहास खरा आहे की खोटा तिथपर्यंत जाऊन थांबायचं नाही. तर त्यांनी काय सांगितलं की भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट आहे. म्हणजे 1857 मध्ये जो काही उठाव झाला त्याचा परिणाम आपल्याला स्वातंत्र्यामध्ये झाला. म्हणजे आपण 1947ला स्वातंत्र्य झालो, म्हणजे ह्या घटनांचा जो काही परिणाम आहे तो वाढत गेला. म्हणजे फक्त आपल्याला 1857 घटना कशी घडली, हा उठाव कसा झाला एवढंच माहीत न करता कालांतराने त्याच्यामध्ये बदल कसा होत गेला, लोकांची विचारसरणी कशी बदलत गेली आणि कशा प्रकारे आपण इंग्रजाला हाकलून लावलं आपल्या देशामध्ये, या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं तेवढ्याच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, असा एक परत सिद्धांत आपल्याला याच्यावरून समजेल की नेमकं आपला अभ्यास इतिहास करायचा आहे तर काय करायचं. ठीक आहे, तर या पद्धतीला त्याने ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. याला काय म्हटलं त्यांनी की ज्ञानाचे पुरातत्व. त्यानंतर बघा, मनोविकृती असतात, वैद्यकशास्त्र असतात, तुरुंग व्यवस्था असतात इत्यादी विषयांना त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे इतिहासाचा दृष्टिकोन त्यांनी थोडा वाढवला. त्याच्यामध्ये मनोवृत्ती त्यांनी धरली, वैद्यकशास्त्र धरलं, तुरुंग व्यवस्था धरली, बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये काय करण्यात आल्या, त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्या. त्या दृष्टिकोन त्यांनी विचार केला. ठीक आहे, आता बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या गोष्टी त्यांनी काय केल्या, त्याच्यामध्ये विचार केला यांचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारात गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. म्हणजे बघा मित्रांनो, आता की प्रत्येक गोष्टीचा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक गोष्टीचा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या गोष्टी कशा घडल्या, किंवा आता बघा की प्रत्येक गोष्टीचा इतिहास लिहिला जाऊ लागला. आपल्या याच्यामध्ये बघा, संगीताचा वेगळा इतिहास आहे, चित्रकलेचा वेगळा इतिहास आहे, नृत्यकलाचा वेगळा इतिहास आहे, नाट्यकलाचा वेगळा इतिहास आहे, त्यानंतर चित्रपट निर्मिती आहे, दूरदर्शन आहे. प्रत्येकाचा इतिहास कसा आहे, वेगळा आहे आणि तो लिखित आहे. ठीक आहे, त्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे इतिहास नेमका आपण अभ्यास कशासाठी करतो हे महत्त्वाचं आहे. आणि इतिहासाचा जो अभ्यास करतो ती जे काही आपली उद्दिष्ट आहेत ते पण काळानुसार बदलत चाललेली आहे. अगोदर अभ्यास करायचे फक्त राजकीय घडामोडी किंवा अगोदर काय घडलं, त्यांचा व्यापार काय असा आहे याच्यासाठी, पण आता मात्र तो थोडा बदलत चाललेला आहे. आता आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं थोडं मात्र आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास आता करावा लागणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, हा लेसन आपला संपलेला आहे. याची जी काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण नंतर एखाद्या वेळेस बघूया. ठीक आहे, पुढचं प्रकरण आहे ते इतिहास लेखन व भारतीय परंपरा. आता आपण बघितलं युरोपमध्ये परंपरा कशी होती, युरोपमध्ये कोणते विचारवंत होते, त्यांनी इतिहास संबंधी इतिहास लेखनाविषयी काय काय विचार मांडले. आता आपल्याला भारतीय परंपरा बघायची, भारताची जी परंपरा होती इतिहास लेखनाची ती कशी होती, किंवा भारतामध्ये जो काही विचारवंत होऊन गेले त्यांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्यांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. या सर्व गोष्टी आपण आता समोरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया.